हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असा टेस्टी, हेल्दी, पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा जो नाश्ता आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खायला अतिशय टेस्टी, हेल्दी. नेहमीच आपण पोहे बनवतो, पोह्यामध्ये तुम्ही अशी अंडी टाकून बघा. अतिशय टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी होते. तुम्ही एकदा ट्राय केली ना की नेहमी हाच नाश्ता बनवणार. आणि मेन म्हणजे आपल्याला हा जो नाश्ता आपण जेव्हा खाऊ ना त्यावेळेला आपल्याला इथे चटणी, टॅमॅटो सॉस काही कशाचीच गरज लागत नाही. नुसताही खाल्ला तरी अधिक टेस्टी आणि पौष्टिकच आहे हा नाश्ता. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मी ज्याप्रमाणे बनवला ना त्याप्रमाणे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि परफेक्ट तुम्ही असाच नाश्ता बनवू शकाल. मी तर हा नाश्ता आठवड्यातनं 2-3 वेळा बनवते. चला मग आपण आता बघूया. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप पोहे घेतलेले. सर्वात आधी ही पोहे नीट करून घ्यायचे. त्यानंतर इथे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले. थोडंसं पाणी इथे मी ठेवलेलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपण आता हे पोहे आहे ना हे छान भिजवून घेणार आहोत की ते मऊ होईल तितपत. इथे आपले पोहे छान भिजल्यानंतर इथे आपण 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. 1 टॅमॅटो इथे बारीक चिरून घेतला, तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे थोडासा पुदिना मी बारीक चिरून घेतला, तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची इथे कट करून घेतली, ती पण ॲड केली. थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा तीळ ॲड केले. त्यानंतर इथे थोडीशी हळद ॲड केलेली, अर्धा चमचा. 1 चमचा भरून तिखट ॲड केलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, किती तिखट खाता त्यानुसार. थोडेशी इथे अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहे. 1 चमचा भरून इथे धणेपूड ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचं की आपला नाश्ता अधिक चटपटीत होतो. चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे इथे आता आपण अंडी टाकणार आहोत. इथे मी 3 अंडी घेतलेली. तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्यानुसार इथे तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. आता आपण हे सर्व टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाणी काहीच टाकायचं नाही आपल्याला. या अंड्यामध्येच आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. जेवढं साहित्य टाकलं ना एकजीव करून घ्यायचं आहे छान. हे बघा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण काय पाणी ॲड केलेलं नाही आहे. जे अंडं आपण इथे 3 अंडी टाकून घेतलेली होती तेच ह्याच्यामध्ये इथे छान मिक्स करून घेतलेले. आणि तुम्ही असा पौष्टिक नाश्ता बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो. सेम असंच परफेक्ट भिजवून घ्यायचं आहे. इथे ना थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं पॅनला. तवा, पॅन काही तुम्ही बनवत असेल ना त्याला आधी थोडंसं चमचाभर तेल लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची. आणि इथे लहान मोठे जे साईज हवी ना तुम्हाला त्या साईजचे इथे तुम्ही इथे असे बनवून घ्यायचे. 1-2-3 मिनटं आपण हे छान होऊन देऊया. आणि गॅस हा मीडियमच करून घ्यायचा. इथे ना आता आपण हे सावकाश असं पॅनपासून सेपरेट करून घ्यायचं. त्यानंतर इथे तुटता कामा नये. हे बघा इथे मी साईड चेंज करून घेतलेली आहे. बघा दिसायला जेवढा छान दिसतो तेवढा खायला खूप टेस्टी असतो. मेन म्हणजे पौष्टिक आहे. इथे पुन्हा थोडंसंच तेल आपण सोडून घ्यायचं आहे पॅनवर. आणि तुम्ही इथे बटरमध्ये केलं तरी चालेल. दोन्ही साईड अशा छान मस्त खरपूस फ्राय करून घ्यायच्या इथे. हे बघा दोन्ही बाजू अशा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेलं आहे. आता हे झालं आहे, आपण काढून घेऊया. दुसरंही आपण सेम तसंच सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सकाळी अशी अंडी उकडून खायची नसेल तर तुम्ही अशी ही रेसिपी करून बघा. फक्त याची पूर्णपणे खालची साईड झाल्याशिवाय इथे चेंज करून घ्यायचा नाही. नाहीतर काय होतं ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण पूर्ण खालची साईड छान झाल्यानंतरच चेंज करायचं. आणि मी ज्याप्रमाणे बनवला ना हा नाश्ता त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. अतिशय टेस्टी, हेल्दी, पौष्टिक असा हा नाश्ता आहे.
आणि तुम्हाला जर ही माझी नाश्त्याची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.